गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण पोलरायझेशन स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल अनपोलराइज्ड लाईटची आपण कन्सेप्ट बघितलेली होती. आता लाईट का आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स असतात, बरोबर. तर जर इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन ऑल पॉसिबल डायरेक्शन असतील, ओके, एका पर्टिक्युलर डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन नसतील, if vibrations of the electric field are in all possible direction, then that light is called as unpolarized light. For example, sunlight. किंवा मोस्टली ज्या सगळ्या लाईट असतात त्या अनपोलराइज्ड लाईटच असतात. त्याच्यानंतर पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? द लाईट इन विच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आर रिस्ट्रिक्टेड टू इन अ पर्टिक्युलर प्लेन. रिस्ट्रिक्टेड टू ए पर्टिक्युलर प्लेन म्हणजे बाकीच्या सगळ्या डायरेक्शनच्या व्हायब्रेशन काढून टाकून फक्त पर्टिक्युलर डायरेक्शन व्हायब्रेशन्स ठेवल्या आणि त्या लाईटमध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शन फक्त व्हायब्रेशन असतील, आयदर अप अँड डाऊन ऑर लेफ्ट अँड राईट. सगळ्या व्हायब्रेशन लेफ्ट अँड राईट पाहिजेत किंवा सगळ्या इनवर्ड आउटवर्ड अशा कुठल्या तरी एका पर्टिक्युलर प्लेन मध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा पोलराइज्ड लाईट असं म्हटलं जातं. ओके, इट इज कॉल्ड एज प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर जस्ट अ पोलराइज्ड लाईट. पोलरायझेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अनपोलराइज्ड लाईट इंटू पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड एज पोलरायझेशन ऑफ द लाईट. ओके, सो पोलरायझेशन मध्ये काय केलं जातं? व्हायब्रेशन्स इन द डिफरंट प्लेन्स आर cut out or truncated out and vibration in a particular plane is only kept. Okay, and in this way unpolarized light is converted into polarized light, that is called as polarization. आता मेकॅनिकल वेव्हचं एक पोलरायझेशन कसं होतंय ते आपण थोडंसं बघूया, म्हणजे त्याच्यावरून आयडिया येईल की पोलरायझेशन म्हणजे नेमकं काय असतं. तर याच्यामध्ये एक असा एक्सपेरिमेंट केलेला आहे की ज्याच्यामध्ये काय केलं, एक स्ट्रिंग घेतलेली आहे, दोरी. त्याचं एक एंड जे आहे ते रेझिड सपोर्टला बांधलेलं आहे आणि दुसरं एंड जे आहे ते आपल्या हातामध्ये. आता हे एंड जे आहे ते काय करायचं आहे? व्हायब्रेट करायचं आहे. हे एंड ज्यावेळी व्हायब्रेट करणार, फ्री एंड, त्यावेळी काय होणार? त्या स्ट्रिंग मध्ये वेव्ह जनरेट होणार आणि हे एंड व्हायब्रेट करत असताना ऑल पॉसिबल डायरेक्शन व्हायब्रेट करायचं आहे. तर ऑटोमॅटिकली पुढं वेव्ह जे असणार आहे त्याच्यामध्ये देखील व्हायब्रेशन काय असणार आहेत? त्याच्यामध्ये ज्या क्रेस्ट आणि ट्रप असणार आहेत त्या सगळ्या पॉसिबल डायरेक्शन येणार आहेत. ज्या डायरेक्शन तुम्ही व्हायब्रेट करताय त्या डायरेक्शन क्रेस्ट आणि ट्रप निर्माण होत असतात. ठीक आहे. आता पोलरायझेशन करण्यासाठी काय केलंय? त्या स्ट्रिंग मध्ये एक कार्डबोर्ड घातलेला आहे की ज्याच्यामध्ये काय आहे? स्लीट आहे. स्लीट म्हणजे काय? रेक्टँग्युलर ओपनिंग. आता ही स्ट्रिंग आपण जर व्हायब्रेट केली ऑल पॉसिबल डायरेक्शन, तर इथून कार्डबोर्ड पर्यंत तुम्हाला व्हायब्रेशन सगळ्या पॉसिबल डायरेक्शन दिसतील, परंतु या स्लीट ही नॅरो स्लीट आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे दोरीचा जेवढा थिकनेस आहे तेवढाच साधारणपणे इथं थिकनेस आहे आणि त्याच्यामुळं स्लीटला परपेंडिक्युलर असणारे जे व्हायब्रेशन आहे ते पूर्णपणे कट होणार. या स्लीटला परपेंडिक्युलर म्हणजे स्लीटच्या इथला पार्टिकल परपेंडिक्युलर व्हायब्रेट व्हायचा प्रयत्न झाला तर काय होणार? स्लीट त्याला व्हायब्रेट होऊ देणार नाही. स्लीटला पॅरलल म्हणजे स्लीट अप अँड व्हर्टिकल असेल तर अप अँड डाऊन असणारे व्हायब्रेशन फक्त स्लीट मध्ये होणार आहेत आणि त्याच्यामुळे तिथून पुढची सगळी वेव्ह जी आहे ती काय असणार आहेत? फक्त म्हणजे तिथून पुढची जी वेव्ह असणार आहे स्ट्रिंग मधली वेव्ह, त्याच्यामधले व्हायब्रेशन कुठले असणार? फक्त अप अँड डाऊन. म्हणजे स्लीटच्या पाठीमाग व्हायब्रेशन्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन आणि स्लीटच्या पुढं व्हायब्रेशन इन फक्त अप अँड डाऊन प्लेन. ओके, म्हणजे पाठीमाग जी आहे ती अनपोलराइज्ड आहे, अनपोलराइज्ड वेव्ह, आणि पुढे जी आहे ती काय आहे? पोलराइज्ड वेव्ह आहे. म्हणजे आता व्हायब्रेशन काय झाले? पोलराइज्ड वेव्हचे फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये झाले. आपण कार्डबोर्ड जसं धरणार त्या डायरेक्शन फक्त व्हायब्रेशन राहणार आहेत, बाकीचे सगळे व्हायब्रेशन काय होणार आहेत? कट आउट होणार आहेत. आणि अशा प्रकारे मेकॅनिकल वेव्हचं पोलरायझेशन केलं जातं. आता पोलरायझेशन कुणाचं होतंय? फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतंय, लक्षात घ्या. पोलरायझेशन कॅन बी डन फॉर द ट्रान्सव्हर्स वेव्ह ओनली. कारण व्हायब्रेशन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन असतील तर ते आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो. म्हणजे प्रपोगेशनच्या डायरेक्शनला आता वेव्ह कशी प्रपोगेट होणार? इथं लेफ्ट टू राईट अशी, लेफ्ट टू राईट अशी प्रपोगेट होणार आहे वेव्ह. आणि व्हायब्रेशन्स इथं कसे आहेत? अप अँड डाऊन व्हायब्रेशन किंवा प्रपोगेशनला परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स आहेत.
तर त्याच्यामुळे काय करू शकतो, वेव्हच्या डायरेक्शनला, प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असणारे व्हायब्रेशन फक्त आपण काय करू शकतो, एका पर्टिक्युलर डायरेक्शन अशी स्लिट ऍडजस्ट करून आपण कंट्रोल करू शकतो. प्रोपोगेशनला पॅरलल व्हायब्रेशन असतील, म्हणजे अशी केस कुठं असते, लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये, तिथं मात्र हे करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे पोलरायझेशन फक्त कुणाचं पॉसिबल आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. पोलरायझेशन ऑफ ओनली ट्रान्सवर्स वेव्ह is possible. Longitudinal waves cannot be polarized. Cannot be polarized हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात याचा मीनिंग असा झाला की ज्या वेव्हचं आपण पोलरायझेशन करू शकतो ती वेव्ह कंपल्सरी ट्रान्सव्हर्स वेव्हच असली पाहिजे. ओके, आता लाईटचं पोलरायझेशन होतं हे सगळ्यात अगोदर कुणी आयडेंटिफाय केलेलं आहे, कुणी शोधून काढलेलं आहे, तर मॅलस या सायंटिस्टनं, इथाईन मॅलस 1809 ला. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल 1809 मध्ये काय केलेलं आहे, इथाईन मॅलस. ओके, इथाईन मॅलस या सायंटिस्टनं पोलरायझेशन डिस्कवर केलेलं आहे. ओके, आणि इथाईननं सगळ्यात अगोदर ऑब्झर्व केलं की लाईटचं पोलरायझेशन आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर 1817 मध्ये फ्रेस्नेल अँड यंग, थॉमस यंग हा जो सायंटिस्ट आहे आणि फ्रेस्नेल हा जो सायंटिस्ट आहे, या दोन सायंटिस्टने काय केलेलं आहे, याच्यावर हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे पोलरायझेशन कसं होतंय लाईटचं हे थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन यंग आणि फ्रेस्नेलनं दिलेलं आहे. डिस्कवरी जी आहे ती कुणी केलेली आहे, लाईटचं पोलरायझेशन होतं हे डिस्कवरी इथाईन मॅलसनं केलेलं आहे. आणि याच्यावरून हे प्रूव्ह झालं की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, कारण लाईट वेव्ह तर आपल्याला दिसत नाही, बरोबर. मग ती ट्रान्सव्हर्स आहे का लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे हे कशावरून प्रूव्ह होणार, कारण फिजिबल लाईटचं नेमकं काय होतं लक्षात घ्या. ओके, लाईट वेव्हचं पोलरायझेशन होतं हे इथाईन मॅलसनं शोधून काढलं, लक्षात घ्या. आणि पोलरायझेशन फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतंय, म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, तिथून पुढं त्याच्यानंतर हे कन्क्लुजन आलं की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. लक्षात घ्या. सो समजा एक एमसीक्यू आला, काय, ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट इज प्रूव्ड बाय, त्याच्यामध्ये ऑप्शन काय येणार आहे, पोलरायझेशन. पोलरायझेशन मुळे प्रूव्ह झालं की लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ओके, कारण ज्या वेव्हचं पोलरायझेशन होतं ती फक्त ट्रान्सव्हर्स वेव्ह असते आणि लाईटचं पोलरायझेशन होऊ शकतं, लाईटचं पोलरायझेशन होतंय. ओके, सो हेन्स इट इज प्रूव्ड दॅट लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, लाईट वेव्ह आहे हे कशाच्या साइन प्रूव्ह झालं, तर बाय द फेनॉमिनन ऑफ इंटरफेरन्स. ओके, इंटरफेरन्सचा पार्ट याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि लाईटचं इंटरफेरन्स होतंय आणि इंटरफेरन्स कोणाचं होतंय, वेव्हचं होतंय. लक्षात घ्या, म्हणजे हे दोन एमसीक्यू लक्षात ठेवा. लाईट वेव्ह आहे हे कशावरून प्रूव्ह झालं, तर लाईटचं इंटरफेरन्स होतंय हे लक्षात आलं आणि इंटरफेरन्स फक्त वेव्हचंच होतंय, त्याच्यामुळे लाईट इज अ वेव्ह. आणि त्याचबरोबर पोलरायझेशन फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतंय आणि लाईटचं देखील पोलरायझेशन होतंय, म्हणजे लाईट का आहे, ट्रान्सव्हर्स आहे. म्हणजे अशा प्रकारे लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे हे प्रूव्ह झालं. ओके, तर त्याच्यामुळे हे दोन सेंटेन्स लक्षात ठेवा. लाईट इज अ वेव्ह प्रूव्ड बाय, याचा आन्सर काय येणार आहे, इंटरफेरन्स.
आणि इंटरफेरन्स एक्सपेरिमेंट जो आहे तो सगळ्यात अगोदर कोणी केलेला आहे? थॉमस यंग या सायंटिस्टनं. लाईटचं इंटरफेरन्स होतं हे कोणी प्रूव्ह केलं? थॉमस यंग सायंटिस्टनं. त्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. अँड लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. इज प्रूव्ड बाय, हे कोणी प्रूव्ह केलेलं आहे? कुठल्या फिनॉमिननं? बाय पोलरायझेशन. बर, आता एखादी वेव्ह पोलराइज्ड झाली आहे का नाही हे कसं कळणार? ओके, तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हा मेकॅनिकल एक्सपेरिमेंट पुन्हा एकदा बघा. मेकॅनिकल एक्सपेरिमेंट, समजा इकडं अनपोलराइज लाईट आहे. पुन्हा एकदा इथे एक डायग्राम काढतो. सपोज दिस इज अ वेव्ह. Wave in a string whose right end is fixed to a support. तर इथं पहिली जी स्लिट आहे याला काय म्हणणार मी? पोलरायझर असं म्हणणार, पोलरायझर. आणि सेकंड जी स्लिट आहे त्याला काय म्हणणार मी? ॲनालायझर असं म्हणणार. कारण ही जी वेव्ह आहे ती अनपोलराइज्ड वेव्ह आहे. ठीक आहे, इन विच व्हायब्रेशन्स आर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ठीक आहे, आता इथं ही पहिली जी स्लिट आहे त्याच्यामध्ये काय आहे? जे स्लिट आहे ती व्हर्टिकल डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे इथून पुढचे सगळे व्हायब्रेशन फक्त काय असणार आहेत? व्हर्टिकल डायरेक्शन असणार. या पद्धतीनं बाकीच्या डायरेक्शन असणारे सगळे व्हायब्रेशन काय होणार? या स्लिट मुळे कट आउट होणार आहे. ओके, म्हणजे इथं आलेलं व्हायब्रेशन जर हॉरिझॉन्टल डायरेक्शन असेल तर ती स्लिट हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन होऊ देणार नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्टॉप होणार, किंवा तिरके व्हायब्रेशन देखील स्टॉप होणार आहेत. फक्त व्हर्टिकल डायरेक्शन व्हायब्रेशन राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत काय असणार आहेत? व्हायब्रेशन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन लाईक दिस. आणि स्लिट मधून पास होताना काय होणार आहे? व्हायब्रेशन फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये राहणार. ओके, म्हणजे इथून इथंपर्यंत व्हायब्रेशन व्हर्टिकल प्लेन. म्हणजे ही काय झाली? एवढा इनिशियल पार्ट जो आहे दॅट इज अनपोलराइज्ड. मिडल जो पार्ट आहे दॅट इज पोलराइज्ड. ठीक आहे, पोलराइज्ड वेव्ह. आता पोलराइज्ड वेव्हच्या समोर आणखी एक स्लिट ठेवली आहे, त्याला काय म्हणलंय? ॲनालायझर असं म्हणलंय. ॲनालायझर. आता याला ॲनालायझर का म्हटलं? तर पोलरायझर आणि ॲनालायझर एकमेकाला पॅरल असतील तर याच्या पुढे काय मिळणार आहे? आपल्याला वेव्ह मिळणार. आता ॲनालायझर काय केला आपण? रोटेट केला.
ओके, अबाउट इट्स ऍक्सिस अॅनालायझर काय केला, रोटेट केला. तर रोटेट केल्यानंतर पुढचे व्हायब्रेशन जे आहे ते काय होतात, कमी कमी होत जातात. आणि ज्यावेळी हा अॅनालायझर आडवा होईल, अॅनालायझर समजा आडवा झाला म्हणजे ही स्लिट पूर्णपणे आडवी झाली, तर काय होईल, आता इथून पाठीमागून येणारे व्हायब्रेशन सगळे काय आहेत, अप अँड डाऊन आहेत. आणि स्लिट जर आडवी झाली तर अप अँड डाऊन व्हायब्रेशन देखील काय होणार, त्या स्लिटमुळे अडवले जाणार. अप अँड डाऊन व्हायब्रेशन, बरोबर आहे ना मी काय सांगतोय. आणि त्याच्यामुळे इथून पुढे व्हायब्रेशनच मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात पोलरायझरच्या समोर आणखी एक स्लिट ठेवली, अॅनालायझर ठेवला आणि तो रोटेट केला, तर तुम्हाला असं दिसून येईल की याच्या पुढची अँप्लिट्यूड काय होते, कमी 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 होत जाते. आणि ज्यावेळी पोलरायझर आणि अॅनालायझर मध्ये अँगल काय होतो, 90 डिग्री अँगल होणार. ज्यावेळी किती अँगल होणार, 90 डिग्री अँगल होणार. त्यावेळी अॅनालायझरच्या समोर काय होणार आहे, तुम्हाला व्हायब्रेशन दिसणारच नाहीत, म्हणजे वेव्ह मिळणारच नाही पुढं. ओके, म्हणजे 90 डिग्री अँगल असेल तर काय होणार इथं, नो वेव्ह. का, कारण वेव्ह म्हणजे व्हायब्रेशन्स पाहिजेत, बरोबर. पहिल्या स्लिटनं काय झाले, व्हायब्रेशन फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये ठेवले, बरोबर. दुसरी स्लिट काय करणार, पहिल्या स्लिटला हॉरिझॉन्टल जर ठेवली तर तिथून पुढे काय मिळणार आहे, नो वेव्ह मिळणार. पॅरलल म्हणजे पोलरायझर आणि अॅनालायझरच्या स्लिट पॅरलल असतील तर पोलरायझर मधून निघणारी व्हर्टिकल व्हायब्रेशनची वेव्ह ऍज इट इज पुढे ट्रॅव्हल करणार, म्हणजे पूर्ण पुढे आपल्याला व्हर्टिकल व्हायब्रेशन मिळणार. आणि हा अॅनालायझर आपण 90 डिग्री मध्ये रोटेट केला म्हणजे पोलरायझरची स्लिट आणि अॅनालायझरची स्लिट एकमेकाला परपेंडिक्युलर झाले, तर पोलरायझर मधून निघणारे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स हे अॅनालायझर मध्ये कम्प्लिटली स्टॉप केले जाणार. म्हणजे इथून पुढे आपल्याला व्हायब्रेशनच मिळणार नाहीत. ओके, आणि अशा पद्धतीनं दोन पोलरायझर आणि अॅनालायझर एका पाठोपाठ एक ठेवले आणि एकमेकाला 90 डिग्री ठेवले, आणि पुढे जर आपल्याला वेव्हच अजिबात मिळत नसेल तर त्याचा मिनिंग काय होतो, इट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे दोन स्लिट ठेवायच्या, एकमेकाला परपेंडिक्युलर ठेवायच्या आणि पाठीमागून एक वेव्ह पाठवायची. जर अॅनालायझर मधून वेव्ह बाहेर पडत नसेल तर ती ट्रान्सव्हर्स वेव्ह असणार आहे, आणि अॅनालायझर मधून वेव्ह बाहेर पडत असेल तर ती लॉन्जिट्युडनल वेव्ह असणार आहे. हे त्याच्यावरून लक्षात येते. कारण पोलरायझर अॅनालायझर 90 डिग्री मध्ये झाले तर पुढे व्हायब्रेशन्स आलेच नसले पाहिजेत, म्हणजे पुढे वेव्ह आलीच नसली पाहिजे. मी काय सांगतोय लक्षात येते का, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तर विचारा. हा, आता पोलराइज्ड लाईट से रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपण थोड्याशा बघूया, ठीक आहे. तर फर्स्ट आहे दॅट इज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे काय, प्लेन ऑफ व्हायब्रेशन, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय, द प्लेन विच कंटेन्स व्हायब्रेशन्स ऑफ द light. Okay, vibrations of the electric field vector or vibrations of the light, that is called as plane of vibration. The plane which contains vibrations of light. Vibrations of light. आता light चे vibration म्हणजे कुठले vibration, vibrations of electric field. Okay, is called as plane of vibration. त्याला प्लेन ऑफ व्हायब्रेशन असं आपण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय, प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय, द प्लेन perpendicular to plane of vibration. The plane perpendicular to plane of vibration is called as
प्लेन ऑफ पोलरायझेशन. ओके, मग याची डायग्राम जर काढायची झाली तर या पद्धतीने येणार. सपोज दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, या डायरेक्शनला लाईट ट्रॅव्हल करायला लागली आणि सपोज ही प्लेन पोलराइज लाईट आहे. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये व्हायब्रेशन एका कुठल्या तरी एका प्लेन मध्ये असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हायब्रेशन कसे आहेत, अप अँड डाऊन व्हायब्रेशन ओनली आहेत. ओके, vibrations are only in up and down, so this is a plane polarized light. आता ज्या प्लेन मध्ये व्हायब्रेशन असतात त्याला काय म्हणतो आपण, प्लेन ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतो. सो प्लेन ऑफ व्हायब्रेशन कुठलं येणार आहे, सो दिस विल बी युअर प्लेन ऑफ व्हायब्रेशन. कारण ज्या प्लेन मध्ये व्हायब्रेशन्स आहेत त्याला काय म्हणायचं, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे कुठलं प्लेन येणार लक्षात घ्या, प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर असणारं प्लेन. प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर असणारं प्लेन जे आहे हे जे प्लेन आहे याच्यामध्ये अँगल किती आहे, या दोन प्लेन मध्ये 90 डिग्री अँगल आहे, 90 डिग्री अँगल. सो दिस इज युअर प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे, तर या काही कन्सेप्ट आहेत. आता लाईटचं पोलरायझेशन कसं करायचं हे आपण बघूया, कारण मेकॅनिकल मेथडनं तर काय लाईटचं पोलरायझेशन करता येणार नाही. तर लाईटचं पोलरायझेशन करायच्या मेथड्स काय काय बघा. ओके, सो डिफरंट मेथड्स ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट. मेथड्स ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट. ओके, पोलरायझेशन मध्ये आतापर्यंत फक्त थेरॉटिकल पार्टच स्टडी करतो. या थेरॉटिकल पार्टवर एखादा क्वेश्चन पण येऊ शकतो, लक्षात घ्या. अजूनपर्यंत न्यूमरिकल एकही बघितलेलं नाही, कारण याच्यामध्ये एकच फक्त न्यूमरिकलचा पोलरायझेशन मध्ये एकच फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरच न्यूमरिकल आलेले आहेत ऑलरेडी. ओके, त्याच्यावरच न्यूमरिकल येतात. सो देर इज ओनली वन फॉर्म्युला, सॉरी 2 फॉर्म्युले आर देर ओनली या पोलरायझेशन मध्ये, ते आपण पुढे स्टडी करणार आहे. सो मेथड्स ऑफ पोलरायझेशन मध्ये, पोलरायझेशन ऑफ लाईट मध्ये फर्स्ट मेथड कुठली आहे, दॅट इज स्कॅटरिंग. स्कॅटरिंग ऑफ लाईट. लाईटचं ज्यावेळी स्कॅटरिंग होत आहे त्यावेळी पोलरायझेशन होत आहे. सेकंड, दॅट इज पार्शियल रिफ्लेक्शन. पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये लाईटचं आपण पोलरायझेशन करू शकतो, पार्शियल रिफ्लेक्शन. थर्ड इज डबल रिफ्रॅक्शन. डबल रिफ्रॅक्शन नावाचा एक फेनॉमेनन आहे लाईटशी रिलेटेड, त्याच्यामध्ये देखील होऊ शकतं. अँड फोर्थ इज डायक्रोइझम. सो दीज आर द 4 मेथड्स बाय विच वी कॅन डू द पोलरायझेशन ऑफ लाईट. म्हणजे लाईट मधले इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन जे आहे ते एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आपण ठेवू शकतो. तर या 1 बाय 1 मेथड आपल्याला स्टडी करायचे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड कुठली आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय आणि स्कॅटरिंग कुणामुळे होत आहे. हा, तर फर्स्ट मेथड टू पोलराइज काय बघा, स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे. म्हणजे स्कॅटरिंग मध्ये लाईटचं पोलरायझेशन होत आहे. आता स्कॅटरिंग म्हणजे काय, स्कॅटरिंग कोण करतंय, हे
तुम्हाला माहिती पाहिजे. तर लाईट ज्यावेळी ऍटमॉस्फिअर मधून पास होते त्यावेळी ऍटमॉस्फिअरिक पार्टिकल काय करतात, लाईटचं स्कॅटरिंग करतात. म्हणजे स्कॅटरिंग साठी कंडिशन काय आहे, द साईज ऑफ पार्टिकल शुड बी कम्पेरेबल, म्हणजे इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट असलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे. ओके, स्कॅटरिंग कधी होतंय, रिफ्लेक्शन आणि स्कॅटरिंग मध्ये मी डिफरन्स सांगितला होता बघा. रिफ्लेक्शन साठी पार्टिकलची साईज लाईटच्या वेव्हलेंथ पेक्षा खूप जास्त असली पाहिजे आणि स्कॅटरिंग साठी पार्टिकलची साईज ही साधारणपणे लाईटच्या वेव्हलेंथ पेक्षा थोडीशी जास्त पाहिजे. म्हणजे एखाद्या पार्टिकलवरून रिफ्लेक्शन होणार का स्कॅटरिंग होणार हे कशावर डिपेंड असतं, लाईटची वेव्हलेंथ आणि पार्टिकलची साईज याच्यावर डिपेंड असतं. ओके, सो स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय, when light is incident on particles of size comparable to wavelength of light, it is reflected in all directions, is called as scattering. ओके, म्हणजे सपोज ही लाईट आहे. ओके, सो दिस इज लाईट आणि त्या लाईटच्या पाथमध्ये सपोज हा काय आहे, एक पार्टिकल आहे. तर ज्यावेळी पार्टिकलची साईज काय असते, कम्पेरेबल टू वेव्हलेंथ असते. म्हणजे लाईटची वेव्हलेंथ साधारणपणे 7500 अँगस्ट्रॉम आहे आणि जर वेव्हलेंथ काय असेल, म्हणजे पार्टिकलची लाईटची वेव्हलेंथ किती आहे, 7500 अँगस्ट्रॉम आणि पार्टिकलची साईज जर 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास असेल तर याच्यामध्ये काय होतं, ही जी लाईट आहे ती या पद्धतीनं सगळ्या डायरेक्शन या पद्धतीनं रिफ्लेक्ट होते, ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. This phenomenon is called as scattering. आणि हे स्कॅटरिंग कुणामुळे होतंय, ऍटमॉस्फेरिक पार्टिकल जे आहेत, व्हेरी स्मॉल साईजचे पार्टिकल, त्यांच्यामुळे काय होतंय, स्कॅटरिंग होतंय. साईज खूप जास्त असेल तर रिफ्लेक्शन होणार आणि साईज खूप कमी असेल तर स्कॅटरिंग होणार. स्कॅटरिंग आणि रिफ्लेक्शन दोघांच्या मध्ये फरक फक्त काय आहे, साईज ऑफ पार्टिकलचा फरक आहे. आता या स्कॅटरिंग मध्ये रिफ्लेक्शन म्हणजे पोलरायझेशन कुठं होतंय, तर याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर इन्सिडेंट लाईटची जी इन्सिडेंट डायरेक्शन आहे त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शनचे लाईट जर बघितले, कारण स्कॅटर्ड लाईट सगळ्या पॉसिबल डायरेक्शन असते, तर याच्यामध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शन जी लाईट असणार आहे ती काय असते, कम्प्लिटली पोलराइज्ड असते. म्हणजे इकडे जाणारे आणि इकडे जाणारे लाईट. ओके, सो इन्सिडेंट डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणारी जी लाईट आहे ही काय असते नेहमी, म्हणजे ही अनपोलराइज जरी असली, इन्सिडेंट लाईट जरी अनपोलराइज्ड असली तरी स्कॅटर झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या अनपोलराइज्ड असणार, फक्त एका डायरेक्शनची लाईट जी आहे ती पोलराइज्ड असते. ओके, सो इन स्कॅटरिंग काय होणार, स्कॅटरिंग मध्ये द लाईट विच इज perpendicular to the beam of light, perpendicular to the propagation of light, okay, is plane polarized light. लक्षात घ्या, in scattering the light scattered in direction perpendicular to direction perpendicular to direction of propagation.
is found to be polarized light. ओके, हे एक याच्यामध्ये सेंटेन्स महत्वाचं आहे. म्हणजे स्कॅटर्ड लाईट मध्ये लाईट ज्या डायरेक्शन आली आहे त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शन स्कॅटर्ड लाईट जर बघितली तर ती नेहमी पोलराइज लाईट असते. ओके, सो इन दिस वे स्कॅटरिंग मध्ये पोलरायझेशन होते. आता नेक्स्ट असणार आहे पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. ओके, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन, सेकंड मेथड. पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन किंवा त्याला पार्शियल रिफ्लेक्शन म्हणू शकतो आपण. पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन. आता हे पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं लक्षात घ्या. सपोज हा एक ट्रान्सपरंट मीडियम आहे, ट्रान्सपरंट मीडियम. ओके, लाईक अ ग्लास, ट्रान्सपरंट मीडियम. ट्रान्सपरंट स्लॅब आपण म्हणूया याला, फॉर एक्झाम्पल ग्लास. याच्यावर ज्यावेळी लाईट इन्सिडेंट करते, याच्यावर ज्यावेळी काय होणार आहे, लाईट इन्सिडेंट होणार आहे, त्यावेळी ती लाईट काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. लाईट रिफ्लेक्ट तर डेफिनेटली होणारच आहे, ते रिफ्लेक्शन म्हणायचं याला. परंतु लाईट कधीही फक्त रिफ्लेक्ट होत नाही. लाईट फक्त कधीही रिफ्लेक्ट होत नाही, तर त्याचबरोबर लाईटचं काय होतं, रिफ्रॅक्शन देखील होते. लाईटचं काय होतं त्यावेळी, रिफ्रॅक्शन देखील होतेच. ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन किंवा याला सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन असंही म्हणू शकतो. ओके, ज्यावेळी म्हणजे ही इन्सिडेंट लाईट आता कुठली आहे, पुन्हा एकदा इन्सिडेंट लाईट जी आहे ती अनपोलराइज लाईट आहे. म्हणजे व्हायब्रेशन ऑल पॉसिबल डायरेक्शन असणार आहेत. आता इथं दोनच व्हायब्रेशन दाखवलेले आहेत, एक म्हणजे अप अँड डाऊन दाखवलेले आहेत आणि डॉट म्हणजे इनवर्ड आउटवर्ड व्हायब्रेशन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये रिफ्रॅक्टेड लाईट अनपोलराइज्ड असते. सो इन्सिडेंट लाईट इज अनपोलराइज्ड. इन्सिडेंट इज अनपोलराइज्ड. रिफ्रॅक्टेड जी आहे ती पण अनपोलराइज्ड असते. आणि ही रिफ्लेक्टेड लाईट जी आहे, तर रिफ्लेक्टेड लाईट जी आहे ती पार्शियली पोलराइज्ड असते. पार्शियली पोलराइज्ड. आणि एका सर्टन अँगलला ती कम्प्लिटली पोलराइज्ड होते. आणि याच्यामध्ये व्हायब्रेशन कसे असतात बघा, व्हायब्रेशन मी इथं दाखवलेले आहेत, डॉट न दाखवलेत. डॉट म्हणजे इनवर्ड आउटवर्ड व्हायब्रेशन. म्हणजे ट्रान्सपरंट स्लॅबला किंवा ट्रान्सपरंट सरफेसला काय असणार आहेत, पॅरलल व्हायब्रेशन जे आहे ते तेवढेच त्याच्यामध्ये राहतात. ठीक आहे, पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे लक्षात आलं का, एखाद्या ट्रान्सपरंट स्लॅबवर लाईट जर इन्सिडेंट झाली, ट्रान्सपरंट मीडियमवर लाईट इन्सिडेंट झाली, तर तिथं पार्शियल रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन होते. म्हणजे लाईट रिफ्लेक्ट पण होते आणि रिफ्रॅक्ट पण होते. काही लाईट रिफ्लेक्ट होऊन त्याच मीडियम मध्ये जाते, काही लाईट रिफ्रॅक्ट होऊन दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. तर पार्शियल रिफ्लेक्शन एका ट्रान्सपरंट मीडियम वरून होत असेल तर याच्यामध्ये रिफ्लेक्टेड लाईट जी आहे, इन्सिडेंट लाईट अनपोलराइज्ड असेल तर रिफ्लेक्टेड लाईट ही पार्शियली पोलराइज्ड असते. आणि एका सर्टन अँगल ऑफ इन्सिडेंटला ती रिफ्लेक्टेड लाईट जी आहे ती कम्प्लिटली पोलराइज्ड होते. ओके, याला पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. याचा बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.